नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया आंबील. आंबील बनवण्यासाठी मी 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे. ती आपण पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया. ही आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण रात्रभर हिला पाण्यात भिजवून ठेवूया. आपली ही ज्वारी आता भिजलेली आहे. आपण पाण्यातून काढून घेऊया. पाच मिनिटं हिला आता पाणी नितरूस तर आपण असंच ठेवूया. बघू शकता आता आपली ज्वारी सुकलेली आहे. कॉटनच्या कपड्यावर सुकायला घातलेली आहे. 1 घंटा याला फॅन खाली सुकून घेऊया. ज्वारी आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. पिठापेक्षा थोडं जाडसर आपल्याला करायचे आहे. हे बघू शकता आपण, असं जाडसर पाहिजे होतं आपल्याला, तसंच झालेलं आहे. मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट करून घेऊया. जी आपण आता पेस्ट करूया. ही झालेली आहे आपली पेस्ट तयार. आता कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे. आता आपण सोडूया मोहरी, जिरं, लसूण अद्रकची पेस्ट, मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. आता आपण पाणी घालूया. 1 वाटी पीठ आपली ज्वारीचं, त्याच्यासाठी 4 वाट्या पाणी लागतं. पीठ शिजायला खूप पाणी लागतं. उकळी येईपर्यंत आपण तोपर्यंत ताक घेऊया. 1 वाटी ज्वारीचं पीठ, याला मस्त फेटून घेऊया. हे फेटून झालेलं आहे. एकदम मस्त फेटलं गेलेलं आहे. आलेली आहे. ताकामध्ये पीठ भिजवलेलं आपण याच्यात घालूया. आता आपण घालूया चवीनुसार मीठ, काली मिरची, याला आपण आता थोडा वेळ झाकण ठेवूया. गूळ तुम्ही घालू शकता किंवा नसेल आवडेल तर नाही पण घालू शकता. याला चांगल्यापैकी हलवून घेऊया. आंबील ही ज्येष्ठ गौराईचा महाप्रसाद असतो. त्यानंतर महालक्ष्मीचा पण असतो आणि 8वी पूजनसाठी पण हा प्रसाद केला जातो. तुम्ही बघू शकता आपली आंबील घट्ट होते. तिला शिजायला वेळ लागतो. त्यामध्ये आपण खोबरं सोडूया. खोबरं ओलं असेल तरी चालेल, सुकं असेल तरी चालेल. हे आपली आंबील तयार झालेली आहे. थंड झालं की घट्ट होईल.
आपली आंबील तयार झालेली आहे.